नमस्कार मंडळी, मी रोहित राणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ लॉग सिरीज खूप स्पेशल आहे, कारण की मी जात आहे माझ्या गावी. आमच्या गावच्या वाडीतली पूजा आहे आणि मी गावी जात आहे माझ्या बाईकने आणि कोकणला. तर ही कोकण ट्रिप असणार आहे बाय बाईक आणि मी सोलो राईड करतो आहे. तर हा व्हिडिओ खूपच स्पेशल असेल. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्ही पूर्ण बघा ही विनंती. तर चला आपण आपला व्हिडिओ ब्लॉग कोकण राईड स्टार्ट करूया. तर आपल्या बाईक राईडसाठी मी रायडिंग गेअर्स घेतले आहे नवीन, ते तुम्हाला दाखवतो. तर हे जॅकेट आहे रायनॉक्सचं L2 लेवल. नंतर इथे बलक लावा आहे, इथे UV प्रोटेक्शन जॅकेट आहे. हे फ्यूल टँक बॅग मॅग्नेटिक, ज्याच्यामध्ये तुम्ही ग्लव्स म्हणा का काय तुमचं जे एसेन्शियल सामान तुम्ही इथे ठेवू शकता. नंतर हे मोबाईल होल्डर, सेल्फी स्टिक, बंजी कॉर्ड लगेज बांधण्यासाठी, टेल बॅग पाठीमागे बांधण्यासाठी, ग्लोव्स, WD-40 स्प्रे, सगळे स्क्रू ड्रायव्हर्स, कटर, फेविक्विक. नंतर हे आपले लेग गार्ड, हँड गार्ड, एल्बो गार्ड, ट्रॅव्हल बॅग, मायक्रोफायबर क्लोथ. आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे अगारो कंपनीची टायर इन्फ्लेटर. जर कधी आपला ट्रॅव्हल करताना आपलं बाईकला किंवा आपल्या कारला कधी काय टायर पंक्चर झाला तर हे तुम्हाला इमर्जन्सीसाठी इन्फ्लेट करायला टायर कामी येतं आणि उपयोगीची वस्तू आहे. हे जेल सीट पॅड, ज्याने भरपूर आरामदायक आणि आपली बॅक पेन रिलीफ मिळते. नंतर हे आपले रायडिंग शूज आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेल्मेट SMK कंपनीचं आणि हा ॲक्शन कॅमेरा. अशा प्रकारे आपले रायडिंग गेअर्स ॲक्सेसरीज सगळे रेडी आहे. तर सकाळीचे 4 वाजले आणि आता मी निघालो आहे. तुम्ही बघू शकता माझे रायडिंग गेअर्स, जॅकेट, सेफ्टी, कॅमेरा मी काय इकडं घालून आता रेडी. त्याचा आपला प्रवास सुरू होईल. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर चला. शुक्रवार सगळ्यांना. तर आता आपण पोचलो आहे महाडला. तर मी सकाळी जर्नी 4:30 वाजता स्टार्ट केली होती आणि आता वाजले 7:30. तर नॉनस्टॉप 3 तास कंटिन्यूस चालवले आणि आता महाडला थोडासा ब्रेक घेतला आहे. तर ही माझी कोकणला जायला फर्स्ट लाँग बाईक राईड आहे आणि बाईक खूपच छान आहे लाँग राईडसाठी आणि कम्फर्टेबल आहे. तर मी 3 तास कंटिन्यूस नॉनस्टॉप चालवली तरी मला अजून तरी थकवा किंवा असं काय जाणवलं नाही. तर खूपच छान बाईक आहे लाँग राईडसाठी. आणि तुम्ही बघू शकता हे लगेज कसं मी पॅक केलं आहे. आणि ह्या कशन सीटमुळे पण मला भरपूर फायदा पडला, कम्फर्टेबल आहे आणि ते पाठी टेकायला पण जरा बॅकरेसारखं मिळालं. आता मस्त सनराईज झाला आहे, क्लायमेट पण खूप छान आहे, थोडं थंड वाटतं आहे. तर आपण लवकर प्रयत्न करूया जास्त न थांबता पुढचा प्रवास कंटिन्यू करायला. तर चला. तर आता मी पोचलो आहे गणपतीपुळेला. इथे गणपतीपुळेला इथे भक्तनिवास इथे मी हॉल घेतला आहे आणि आता इथे बघूया आपल्याला जरा आराम करायला काय रूम्स मिळतात का आणि लगेच करायला पण काय लॉकर्स मिळतात का. ही आपली बाईक आणि इथे 2 व्हीलर पार्किंग एरिया आहे आणि ही कवर्ड पार्किंग एरिया आहे, 4 व्हीलरसाठी पण 2 व्हीलरसाठी पण. आणि प्रशिष्ट अशी सुटसुटीत जागा पण आहे. तर आपण बाईक पार्क करून बघा रूम उपलब्ध आहे का. तर चला. तर तसं मी मगाशी सांगितलं की मी गणपतीपुळे इथे पोचलो आहे आणि इथे जवळच गणपतीपुळे मंदिरचे इथे भक्तनिवास आहे.
जे ट्रस्टीचं आहे. तर हे भक्त निवास बघू शकतात. तर आताच मी चेक इन केलं आणि इकडची रूम खूपच स्वच्छ आणि क्लीन आहे. आणि आता गर्दी पण आहे, जसं तुम्ही बघू शकता. इथे पार्किंग फुल आहे, 4 व्हीलर आणि बाईकची पण. तर इथे कार पार्किंग आणि बाईकला कव्हर पार्किंग पण आहे. तुम्ही इथून एंट्री करू शकतात ह्या गेटमधून आणि त्या पलीकडच्या गेटमधून एक्झिट करू शकतात. आणि हा एंट्रन्स आहे. तर हा एंट्रन्स गेट आहे. तर आपण स्टेअरकेस चढून रिसेप्शन एरियामध्ये जाऊ. इकडची स्वच्छता खूपच छान आहे. तुम्हाला इथे एक पण कचरा दिसणार नाही, कारण की इकडचे स्टाफ स्वच्छता करत असतात शनोशानी. आणि हा आपला रिसेप्शन एरिया, तिथे आपण चेकआउट करू शकतात बुकिंगसाठी. इथे सरळ कॅफेटेरी आहे, म्हणजे अल्पोपहार, ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं इथे आहे. ह्या साईडला स्वच्छतागृह आहे, बाथरूम, वॉशरूम, जेंट्सचे आणि लेडीजचे सेपरेट. इथे पाण्याची सोय पण आहे, पिण्याच्या पाण्याची. ही आपली डॉर्मेटरी. जर तुम्ही एकटे असाल, सिंगल पर्सन, तुम्ही इथे डॉर्मेटरी बुक करून राहू शकतात. तर ह्याचं भाडं 100 रुपये आहे प्रति दिवसाचं. तर तुम्ही इथे ऑनलाईन बुकिंग पण करू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला वेबसाईटमध्ये जायला लागेल. तर मी जस्ट कन्फर्म केलं, कारण की पहिलं नव्हतं ऑनलाईन बुकिंग. तुम्हाला इथे पर्सनली येऊन इथे बुक करावं लागायचं. आता ऑनलाईन बुकिंग पण याने स्टार्ट केलं आहे वेबसाईटवर जाऊन. आज जरा क्लायमेट मळप आहे, जास्त ऊन नाही. तर आता आपण गणपतीचं दर्शन घ्यायला चाललो आहे. आणि हा बघू शकता तुम्ही गणपतीपुळेचा मेन एंट्रन्स गेट. चला आपण दर्शन करून घेऊया. तर आपण इथे बाईक पार्क केली आहे आणि आता आपण दर्शनात जाऊया. गर्दी खूप आहे आज, वीकडे असून पण एवढी गर्दी आहे. ठीक आहे, आपल्याला किती वेळ लागतो दर्शनासाठी. चला. तर आता दुपारच्या वेळेला पण एवढी गर्दी आहे, मला वाटतं अर्धा पाऊण तास 1 तास पण लागू शकतो. इथे मंदिराच्या जवळच इथे दुपारी 12 ते 2 ह्या दरम्यान इथे प्रसाद वाटला जातो. तिथे खिचडी भात असतो प्रसाद म्हणून. तर इथे बघू शकतो मी, इथे देणगी कक्ष आहे. तिथे तुम्ही अभिषेक किंवा अन्नदान किंवा तुम्ही देणगी करू शकतात. तर आता आपण मंदिराच्या जवळ पोचलो आहे. आता थोड्याच 15-20 मिनटात आपलं दर्शन होईल. तर फायनली आपलं दर्शन करून झालं आहे. तर ऑलमोस्ट 1 तास लागला लाईनीत, पण दर्शन खूप छान झालं. 5 मिनटं बसायला मिळालं आतमध्ये गाभाऱ्यात. तर खूप छान वाटलं दर्शन घेऊन. गणपतीपुळेला अचानक भयानक मजा ठरलं, कारण की मुंबईवरून निघालो तेव्हा प्लॅन होता की डायरेक्ट रत्नागिरीला थोडासा हॉल्ट घेऊन आपल्या गावी जावं देवगडला. पण माहीत नाही, वेळ होता. मग विचार केला की चला गणपतीपुळे ऑन द वे, तर आपण बाप्पाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सगळ्या कोकण राईडला सुरुवात करू. तर दर्शन खूपच छान झालं. 1 तास लाईन लागला, पण निवांत दर्शन झालं. आणि मंदिराच्या गाभाऱ्यात शूटिंग अलाउड नसल्यामुळे शूट करता आलं नाही. तर हा समोरचा रस्ता गणपतीपुळे बीचला जातो आणि त्या बीचच्या बाजूला तिथे अशी लोकल शॉप्स आहेत, की तुम्ही खेळणी बिळणी काय खरेदी करू शकतात, प्रसाद विसाद. तर तेवढ्या कडकडीत उन्हात पण लोक बीचमध्ये आंघोळ करून बीचचा आस्वाद घेत आहेत, बघू शकतात. आणि गर्दी पण खूप आहे. इथे स्पोर्ट्स राईड ॲक्टिव्हिटी होतात सुरू, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी.
तर आज समुद्राला भरती आहे असं जाणवत आहे. आणि इकडचा समुद्र आंघोळीसाठी जास्त सेफ नाही, म्हणजे थोडा रिस्कीच आहे. कारण की तुम्ही बघू शकता इथे लेवल तशी डायरेक्ट स्लोप आहे. तर तुम्ही जास्त पुढे गेलात तर धोकादायक पण असू शकतं, रिस्की पण आहे. तर मित्रांनो इथे बीचजवळ इथे ATV राईड बघू शकतो मी. इथे ATV बाईक्स आहे. तर हा प्रथमेश सुरू आहे, तर त्यांनी मला ऑफर केली. तर आपण बघूया, फर्स्ट टाईम मी एक्सपिरियन्स घेणार आहे, तर बघूया कसं वाटतं ते. तर चला. तर खूपच छान वाटतं आहे. मी राईड करता व्हिडिओ काढतो आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे. थँक्स प्रथमेश. इथे बाजूला बीच, बाजूला मंदिर, या मधोमध आपण मस्त राईड करतोय. तर आपली ATV राईड कंप्लीट झाली आहे. आणि मी सजेस्ट करेल की तुम्ही हा खरंच अनुभव एकदा आजमा. आणि इथे बीचजवळच इथे त्याला भेटून त्यांची राईड तर मस्त मग आनंद घ्या. आणि इकडचे बाईक्स पण चांगल्या कंडिशनमध्ये, तर तुम्ही इथे नक्की विजिट करा. तर चला आपण बीचचा पण आनंद घेऊया. आता आलोच आहे बीचजवळ, तर चरण स्पर्श पण करून घेऊया समुद्राच्या पाण्याला. चला आपण परत रिटर्नच जाऊया. तर इथे भक्तनिवासच्या आतमध्येच इथे अल्कोहोलची सोय पण उपलब्ध आहे. तर इथे सकाळचं नाश्ता आणि संध्याकाळचा नाश्ता पण असतो, आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. तर इथे माहिती दिली आहे, अल्पोपहार व भोजन व्यवस्था, चहा कॉफी हे नाश्त्याला मिळतं, शिरा उपमा हे सकाळ संध्याकाळ, आणि दुपार आणि रात्री जेवण असतं. आणि भोजनाची वेळ पण दिली आहे. तर संध्याकाळचं जेवण 7:30ला सुरू होईल. इथे तुम्ही समोर कुपन घेऊ शकतात. इथे बसून जेवणाची पण सोय उपलब्ध आहे. तर संध्याकाळची 5 वाजले आहे, आणि तुम्ही इथे बघू शकता की ते मस्त शांत निवांत वाटतं. इथे हा परिसर खूपच छान आणि सुंदर आहे. ते सकाळी पण खूप छान वाटत असेल. पक्ष्यांचा किलबिलाट आणि आनंदमय वातावरण. इथे भक्तनिवासमध्ये अजूनच सोय आहे. जसं की तुम्ही काय एसेन्शियल जसं की साबण कोलगेट तुम्ही कॅरी केलेला असाल आणि विसरला असाल, तर तुम्हाला इथे विकत तुम्ही घेऊ शकतात. तर आता मी जात आहे जयगडला. इथे जय विनायक मंदिर आहे, जे सध्या खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल आहे. तर इथून हार्डली अर्धाच डिस्टन्सवर आहे. तर चला आपण ते पण एक्सप्लोर करूया. तर आता आपण पोचलो आहे जय विनायक मंदिरला. हा मेन एंट्रन्स गेट आहे, तिथून आपण प्रवेश करू. तर हे समोर दिसत असेल तर हे जय विनायक मंदिर आहे. आज वातावरण खूपच छान आहे, कारण की इथे ढगाळ वातावरण, आणि मगाशी थोडासा रिमझिम पाऊस पण झाला, आणि मस्त आता थंड वारा सुटला आहे. बघू शकता बघा झाडं किती हलतात, वारा आणि वादळ पण आहे तसं. पण छान वाटतं, थंड आणि गार वाटतंय. तर हे आहे जय विनायक मंदिर, जे सध्या खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल आहे. मंदिरचा परिसर बघू शकता तुम्ही, स्वच्छ आणि नीट नेमका आहे. आणि ते आल्यावरच एकदम वेगळे वाईब्स येतात आणि प्रसन्न वाटतं. ते छोटं तळं पण आहे, ते मासे दाखवतो.
हे शुभांगी मासे आहे. तेवढा उन्हाळ्याचा महिना आहे, मे महिना, तर मग इकडचे तुम्ही हिरवळ बघू शकतात. आणि त्या हिरवळामुळेच एवढं मस्त इथे थंडावा वाटतं आहे. एकदम निसर्गरम्यामध्ये हे मंदिर आहे. तर ही मूर्ती ही पूर्ण पंचधातूची आहे आणि ह्याचं वजन सुमारे 800 किलो आहे. आणि मूर्ती खूपच छान आणि प्रसन्न वाटतं बघून. तुम्ही बघू शकता वस्त्र कसे गणरायाला घातलं आहे, छान वाटतं. पुष्पहाराने सजवलं आहे. इथं वरचं छत आणि कळस पण लाकडाचं आहे, सागाचं. आणि गाभारा पण खूप मोठा आहे, प्रशस्त आहे. तुम्ही ते बसून ध्यान करू शकतात. मंदिराच्या शेजारी इथे उभी असलेली मारुतींची मूर्ती आहे. आणि मंदिर हे पूर्ण चिरे मंदिर आहे. आणि कौलारू छत. तर मंदिराच्या पाठच्या बाजूस तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. आता सनसेटचा व्ह्यू आहे आणि समोरच समुद्र आहे. आणि खूप छान वाटतं आहे अशा वातावरणामध्ये. हे मंदिराच्या परिसरातलं गार्डन आहे. विविध फुलं, विविध झाडं पण आहे. तर हे मंदिर JSW ह्या कंपनीने बांधलं आहे. तिथे तुम्ही माहिती बघू शकतात. 13 फेब्रुवारी 2013ला ह्या मंदिराचं उद्घाटन केलं होतं जिंदल या कंपनीने. तर मंदिराचं दर्शन झालं आणि प्रतिष्ठा मारली आणि जवळपास इकडचं एक्सप्लोर पण केलं. तर हे मंदिर खूपच छान आहे. तर मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन, जर तुम्ही गणपतीपुळे आलात तर ते जरूर विजिट करा. हे हार्डली गणपतीपुळेवरून अर्धा तास ह्या डिस्टन्सवर आहे. तर तुम्ही इथे कधी आलात तर हे जरूर विजिट करा. तर हा समोरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता सनसेट होत आहे, तर कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर नाही होत आहे आणि जस्टिफाय नाही होत आहे, पण खूप छान वाटतं असं सूर्य मावळताना. आणि मंदिराचे लाईटीचा उजेड आणि प्रकाश पण एक वेगळाच वाईब्स येते इथे, खूप पॉझिटिव्ह. दर्शन करून झालं आहे. आता मी निघालो आहे पुढच्या प्रवासाला. आता परत गणपतीपुळेच्या मंदिरात जाऊ संध्याच्या आतल्यासाठी. इथे तुम्ही समोर बघू शकता, इथे म्युझियम आहे एक बोटीच्या आकारामध्ये. तर इथे म्युझियममध्ये तुम्ही लाकडी बोटीचं एक विविध प्रकारचे बोटी बनवले असतात. तर हे म्युझियम पण बघण्यासारखं आहे. तर इथे ऑन द वेज इथे रस्त्याच्या बाजूला असं बीच आहे, कोस्टल रोड बाजूला बीच आहे, बघू शकतात. आणि तर सनसेटच्या टायमाला मस्त वाटतं आहे. आता एकदम सोनेरी शॅडो पडल्यावर एकदम लखलखतो आहे बीच. आता कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल. इथे भरपूर सारे बीच आहे जवळ असे, जसे की मालगुंड बीच, नंतर उंडी बीच, आणि हा बीचचं नाव आहे तिवरी बीच. एकदम रस्त्याच्या कडेलाच आहे. आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्ही परत गणपती देवळात आलो आहे. तर बघूया आता संध्याकाळची आरती 7ची होती ती झाली का आणि गर्दी आहे का बघूया.
तर संध्याकाळी दर्शनाची रांग थोडी जरा कमी आहे, दुपारी खूपच होती, तर आता जरा थोडी कमी वाटते. तसं दुपारी प्रसादामध्ये खिचडी भात होता, तर आता संध्याकाळी प्रसादाला पुलाव आणि स्वीट आहे. इकडे बघू शकता तुम्ही भाविक प्रसादाचा लाभ घेत आहेत. तर संध्याकाळच्या वेळेत तुम्ही बघू शकता मंदिर किती छान वाटतं आहे लाईटीच्या उजेडात. तर बाप्पाचं दर्शन करून झालं आहे. तर आज दिवसाला 2 दर्शन झाले, एक दुपार आणि संध्याकाळ. तर संध्याकाळ दर्शन खूप छान झालं, मी ते थंड पण वाटतं आहे आणि जास्त गर्दी पण होती. तर आज बोनस झाला की 2 वेळा दर्शन झाल्यामुळे. तर संध्याकाळी तुम्ही मंदिराचा नजारा बघू शकतात. लाईटीमध्ये एक वेगळी शोभा आली आहे मंदिराला. तर आता आम्ही बीचला आलो आहे. तर इथे बीचला नाईट वॉक करायला आलो आहे. तर समोर तुम्हाला दिसत असेल लाईटी, एकदम दूरवरून दिसत असेल तर लाईटी, तिथे बोटी आहे आणि त्या बोटी मच्छीमारी फिशिंगसाठी गेल्या. आता ते सकाळी येतील रिटर्न. रात्रीच्या वेळी मस्त वाटतं बीचवर, एकदम निवांत शांत आणि इकडची वाळू पण एकदम थंड जाणवते. संध्याकाळच्या वेळेला पब्लिक इथे असेच चिल मारत येतात. नाईट वॉक, इथे घोडागाडी पण आहे, बेलपुरी स्टॉल आणि बाकीची पण स्टॉल आहे फूड आयटम्स. तर मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता जेवणाला आलो आहे. तिथे भोजनालय कक्ष आहे, तुम्ही बघू शकता रात्री किती पब्लिक आले आहे जेवायला. आणि इकडचं जेवण पण प्रसादासारखं असतं. त्याचे आपण कुपन घेतले आणि आता कुपन देऊन आपण आपली थाली घेऊया. तर इथे जेवणामध्ये बघू शकता, इथे 3 चपात्या आहे, पापड, शिरा, डाळ, रसाळ भाजी आणि भात. तर भात, डाळ आणि भाजी तुम्ही पोटभर घेऊ शकतात, फक्त चपाती आणि पापड आणि शिरा हे लिमिटेड आहे. आताच आमचं पोटभर जेवण झालं आहे. जेवण खूपच स्वादिष्ट होतं, तर एकदम घरगुती पद्धतीत होतं. तर तुम्ही कधी आला तर इथे जेवण पण करू शकता ऑप्शन बाहेर करण्यापेक्षा. तर 100 रुपयाला तुम्हाला एवढं सगळे ऑप्शन्स आणि ते पण अनलिमिटेड, मला वाटत नाही बाहेर कुठे मिळेल. तर इथे जेवण नक्की ट्राय करा. हा आता आपला रिसेप्शन आहे. रात्री हा 24 तास चालू असतो. तर तुम्हाला जर सकाळी लवकर चेकआउट करायचं असेल तर तुम्ही सकाळी 3-4 वाजता कधी पण चेकआउट करू शकता. तर जेवणानंतर आम्ही जरा ते फेरफटका मारायला आलो आहे, नाईट वॉक. आणि भरपूर सारे पब्लिक पण आहे, जे रिलॅक्सवाले येतात इथे. तर जेवल्यानंतर नाईट वॉक पण आपलं झालं आहे. आता थोड्याच वेळा मी झोपायला जाईल, मग सकाळी उठून पुढच्या प्रवासाला सुरू करू. तर आजचा डे 1 आपला सकाळी मुंबईपासून सुरू झाला. पहाटे आपण मुंबईवरून निघालो आणि इथे सुमारे सकाळी पोचलो आपण गणपतीपुळ्याला. तिथं आपण भक्तनिवासमध्ये चेक इन केलं आणि मग आपण दुपारी दर्शन केलं गणपती बाप्पाचं. आणि संध्याकाळी मग आपण जयगडला जाऊन किल्ला आणि जय विनायक टेम्पल बघितलं. बरोबर सकाळी आपण दुसऱ्या ठिकाणी प्रवासाला सुरुवात करू. तर आजचा डे 1 व्हिडिओ लॉग मी इथेच एंड करतो. तर भेटूया पुढच्या भागात.